खरं तर जुन्नर शहरामध्ये एक धक्कादायक घटना झालेली आहे। आज सकाळी 10च्या दरम्यान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 20 वर्षीय युवतीवर खरं तर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। याच्यात जी प्राथमिक माहिती आपल्याला समोर येते त्याच्यामध्ये गौरी संजय सावळे ही जी 20 वर्षाची महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे ती नेहमीप्रमाणे खरं तर जी शासकीय आदिवासी मुलींची वसतिगृह आहे त्या ठिकाणी ती नेहमीप्रमाणे आपली कामं करत असताना त्या ठिकाणी आरोपी जो आहे, आरोपीचं नाव देखील आता समोर आलेलं आहे। आरोपीचं नाव जे आहे ते महेश डामसे। खरं तर हा जो महेश डामसे आहे हा त्या परिसरामध्ये गेला आणि त्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर मानेवर धारदार शस्त्राने अनेक वार खरं तर त्यांनी केलेले आहेत। वार केल्यानंतर हा जो आरोपी आहे तो त्या घटनास्थळावरून पसार झालेला आहे। जुन्नर पोलिसांची अनेक पथके खरं तर ह्या सगळ्या आरोपीचा माग काढण्यासाठी त्या मागावर जुन्नर पोलिसांची पथके रवाना देखील झालेली आहेत। ती जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीला जुन्नर शहरातीलच एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या तरी त्या विद्यार्थिनीची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याचं सांगितलं जाते। जुन्नर पोलिसांचे अनेक पदाधिकारी किंवा जे अधिकारी आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आदिवासी वसतिगृहाचे जे काही पदाधिकारी आहेत ते सगळे पदाधिकारी ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर जुन्नर शहरामध्ये दिवसाढवळ्या अशा पद्धतीने एका विद्यार्थिनीवर वार होणं ही खरं तर अतिशय चिंतेची बाब या ठिकाणी समोर येत आहे।